जर पोलीस तुमची FIR नोंदवून घेत नसतील तर घाबरून जाऊ नका, कारण कायदा तुमच्या सोबत आहे. सगळ्यात पहिले SP ला लेखी तक्रार करा. त्या लेखी तक्रारीमध्ये सर्व घटना तसेच पोलिसांनी तुमची तक्रार का नोंदवून घेतली नाही याचे कारण द्या. आणि जर तिथेही तुमची तक्रारीची दखल घेतली नाही तर तुम्ही वकिलामार्फत कोर्टामध्ये BNSS सेक्शन 175(3) अंतर्गत तक्रार दाखल करा. जर कोर्टाला वाटले की तुमची तक्रार खरी आहे तर कोर्ट चौकशीचा आदेश देऊ शकतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी सागर सूर्यवंशी. जर तुम्हाला काही कोर्टाबद्दल माहिती पाहिजे असेल, कुठला सल्ला घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे वकिलाला द्यायला पैसे नसतील तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही कॉल करून विचारू शकता मला. धन्यवाद. तुम्ही कोणाचा तरी फोटो त्याच्या संमतीशिवाय तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवत असाल तर ही रील तुमच्यासाठी आहे. राईट टू प्रायव्हसी तसेच सुप्रीम कोर्टाच्या 2017च्या जजमेंटनुसार जर तुम्ही कोणाचा तरी फोटो तुमच्या मोबाईलमध्ये त्याच्या सहमतीशिवाय सेव्ह करून ठेवला असेल, तसेच तो फोटो कोणाला तरी शेअर करत असाल तर त्याच्या प्रायव्हसीचे उल्लंघन होते. तुमच्यावरती IT ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. धन्यवाद. जर तुम्हाला एखाद्या कंपनीने तुमचा कामाचा पगार दिला नसेल तर अशा परिस्थितीमध्ये काय करावे? तर अशा परिस्थितीमध्ये सर्वात आधी तुम्ही त्या कंपनीला एक लेखी अर्ज करा. लेखी अर्ज करूनही 15 दिवसांमध्ये जर तुम्हाला त्या कंपनीने तुमचा पगार नाही दिला तर तुम्ही वकिलामार्फत त्या कंपनीला एक कायदेशीर नोटीस पाठवा. आणि जर नोटीस पाठवून पण तुम्हाला तुमचा पगार दिला नसेल तर तुम्ही लेबर कोर्टमध्ये जाऊन वकिलामार्फत, जर एखादा व्यक्ती त्याच्या बायकोला सांभाळत नसेल तर BNSS सेक्शन 144 असं सांगतं की जर एखादा व्यक्ती चांगली कमाई करत असेल आणि तरीही तो त्याच्या बायकोला सांभाळत नसेल आणि पैसे देण्यास नकार देत असेल तर त्याची बायको कोर्टामध्ये मेंटेनन्स दाखल करू शकते. तर कोर्ट नवऱ्याचे उत्पन्न पाहते. तसेच बायकोची गरज पाहून कोर्ट महिन्याला किती मेंटेनन्स द्यावा लागेल हे ठरवते. आणि तरीही